आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार सांगणारा भिकारी असावा असं लोकांना का वाटतं हेच मला कळलेलं नाही. कारण अध्यात्माचा प्रचार प्रसार आणि अंधश्रद्धा पेरणाऱ्या बुवा महाराजांचा भरमसाठ पैसा त्यांच्याकडे, अगदी सोन्याच्या समया त्यांच्या घरात असतील इतका पैसा त्यांच्याकडे असतो. कुठली शेती नसते, ते लोकांना मूर्ख बनवतात. आणि मी महाराष्ट्रात फिरलोय आणि महाराष्ट्रात मला मानधन दिले लोकांनी. धन कमी आणि मान खूप जास्त दिलाय. धनाची अपेक्षा करून मी कधी फिरलो नाही. पण मी माझ्या मेहनतीच्या जोरावर हे 12-13 लाखाची प्रॉपर्टी गेल्या 4-5 वर्षात जुळवली. माझं ॲफिडेव्हिट जर कोणी पाहिलं नसेल तर ते त्यांनी परत पाहावं. त्यांनी एकूण रक्कम पाहिली. पण त्यात मी किती कर्जबाजारी आहे. अजूनही माझं शेतीचं कर्ज सरकार माझंच आहे, पण अजूनही माझं शेतीचं कर्ज माफ झालेलं नाही. त्याच्यामुळे सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, टीका टिप्पणी तीच लोक करत असतात की ती विचारत असतात की मग मिटकरी इतका श्रीमंत कसा झाला, मग तो गरीब. म्हणजे यांना असं वाटतं की यांनी दरिद्रत खितपतच राहायचं. गाडगे महाराज बाबासाहेबांना सांगणारा माणूस, यांना असं वाटतं की याचं मरण एखाद्या चौपाटीवर किंवा बेवारस प्रेतासारखं याच्यावर अंत्यसंस्कार व्हावा. तर एक लक्षात घ्या, मी शाहू फुले आंबेडकरांचा कार्यकर्ता आहे. त्यांनी मला हाय लिव्हिंग अँड हाय थिंकिंग शिकवलेली आहे. आणि माझ्या वाणीचा सदुपयोग मी वैध मार्गातूनच पैसा मिळवून केलेला आहे. आणि जे आहे ते लपवलेलं नाही. माझ्या काही कुठं सूतगिरण्या नाहीत, माझ्या काही कुठं बँका नाहीत, कुठं हे नाही. आणखी त्यात काही 1-2 ॲफिडेव्हिट असे आहेत ज्यांना